अयोध्या राम जन्मभूमी ही देशातील सर्वात प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या संघर्षाचे एक प्रकरण राहिले आहे। राम जन्मभूमीवरील राम मंदिर हे 495 वर्षांची प्रतीक्षा आहे। 1528 ते 2023 पर्यंत या काळात अनेक घडामोडी घडल्या। खरा वाद 23 सप्टेंबर 1949 रोजी मशिदीमध्ये रामाच्या मूर्ती सापडल्यानंतर सुरू झाला। हिंदूंनी दावा केले राजीव गांधी यांचे सरकारी या निर्णयात अनुकूल होते। 6 डिसेंबर 1992 रोजी एक ऐतिहासिक घटना घडली, जेव्हा विश्व हिंदू परिषद आणि शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी वादग्रस्त वास्तू पाडली। ही वास्तू पाडल्यानंतर देशभरात जातीय दंगली उसळल्या आणि हजारो लोकांचे प्राण गेले। अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जमीन सुन्नी वक्फ बोर्ड, रामलला विराजमान आणि निर्मोही आखाडा यांच्यात 3 समान भागांमध्ये विभागली। अयोध्या वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली। कार सेवा करण्यासाठी जाणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करत ग्रोधा स्थानकात एका ट्रेनला आग लावण्यात आली। घटनेमुळे गुजरातमध्ये दंगली उसळल्या आणि 2000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला। सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याचे संबंधित पक्षकारांना निर्देश दिले। त्याशिवाय अनेक भाजप नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप निश्चित करण्यात आले। 8 मार्च 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थीसाठी प्रकरणाचा संदर्भ दिला आणि 8 आठवड्यांच्या आत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले। मध्यस्थी पॅनेलने 2 ऑगस्ट 2019 रोजी कोणताही ठराव तेथील रामललाचे भव्य मंदिर तयार झाले आहे। 22 जानेवारी 2024 रोजी रामललाच्या भव्य मंदिराचे लोकार्पण होईल याची तारीख जवळ आली आहे। प्रभू रामलला 22 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या मंदिरात विराजमान होणार आहे। त्याआधी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे। पाहूया काय तयारी सुरू आहे। अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराची झलक येथील रेल्वे स्टेशनवरूनच पाहता येत आहे। अयोध्या राम मंदिरासोबतच अयोध्या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे कामही करण्यात आले आहे। अयोध्या रेल्वे स्थानकाची वास्तुकला श्रीराम जन्मभूमी मंदिरापासून प्रेरित आहे। रेल्वे स्थानकाच्या नव्या रूपासह प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा मिळणार आहे। एवढेच नाही तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधून तयार केले